सर्वांना नमस्कार. श्री अर्चना ह्या यूट्यूब चॅनलमध्ये मी अर्चना आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. नवरात्रीत देवीच्या चरणी अर्पण केलं जाणार एक छोटंसं पण अतिशय मंगल अर्पण ते म्हणजे तांबूल, पान, सुपारी आहे. तुम्हाला माहिती आहे का ही परंपरा नेमकी कधी सुरू झाली? नवरात्री म्हणजे शक्तीची उपासना, भक्तीची साधना आणि मंगल कार्याची सुरुवात. या काळात देवीला विविध प्रकारची अर्पणे केली जातात. त्यात एक विशेष स्थान आहे तांबूलाला. पद्मपुराणात वर्णन आहे की देवी लक्ष्मीला नागवेल, पान आणि सुपारी अर्पण केल्यास ती प्रसन्न होऊन संपत्ती, वैभव आणि ऐश्वर प्रदान करते. तांबूल अर्पण केल्याने अखंड सौभाग्य आणि दीर्घायुष्य मिळते असं सुद्धा मानलेलं आहे अध्यात्मामध्ये. अध्यात्मामध्ये अजून एक कथासुद्धा सांगितलेली आहे. ती कथा मी इथं थोडक्यात सांगते. देवदानवाच्या समुद्र मंथनाच्या वेळी लक्ष्मी प्रगट झाली. देवदानवाने समुद्र मंथन केलं होतं तेव्हा लक्ष्मी प्रगट झाली. म्हणजे 14 रत्न झाले, त्यापैकी एक लक्ष्मी पण आहे. ती प्रगट झाल्यावर देवाने तिला नागवेल, पान आणि सुपारी अर्पण केलं. या अर्पणामुळे लक्ष्मी प्रसन्न होऊन देवांना संपन्नता व समृद्धी दिली. त्यानंतर त्यापासूनच तांबूल अर्पण ही शुभ परंपरा सुरू झाली. तेव्हापासून गरुड पुराणात सुद्धा हे पान, हे नागवेलीचं पान हे त्याचं आसन आहे असं सुद्धा मानलेलं आहे. तेव्हा जेव्हा तांबूल देवांना अर्पण केले जाते तेव्हा ते त्यावर बसून भक्ताला कृपादृष्टीने पाहतात असा सुद्धा उल्लेख अध्यात्मामध्ये केलेला आहे. नवरात्रीत देवी दुर्गा, लक्ष्मी आणि सरस्वती यांना तांबूल अर्पण करणे म्हणजे तीनही शक्तीला आमंत्रण आहे. लक्ष्मीचं म्हणजे थोडक्यात सांगते मी तर समृद्धी, दुर्गा शक्तीचं, सरस्वती ज्ञानाचं प्रतीक आहे. थोडक्यात मी इथं सांगितलेलं आहे की पौराणिकदृष्ट्या तांबूल हे देवी लक्ष्मीचं प्रसन्नतेचं साधन आहे. गणपतीचं रूप आणि देवतांना आसन मानलेलं आहे, देवताचं आसन मानलेलं आहे. त्यामुळे नवरात्रीत तांबूल अर्पण करणं म्हणजे संपूर्ण देवत्वाला आमंत्रण देणं आणि संपन्नतेसह अखंड सौभाग्य प्राप्त करणं आहे. पुराणामध्ये असंही लिहिलेलं आहे की पान हे देवी लक्ष्मीचं रूप आहे आणि सुपारी म्हणजे गणपतीचं स्वरूप आहे. जेव्हा तांबूल देवांना अर्पण केलं जातं तेव्हा मंगल, शुद्धता आणि समृद्धी याचा आपल्याला आशीर्वाद मिळतो. नवरात्रीत तांबूल अर्पण करणं फक्त परंपरा नाही तर देवीला आदराने निमंत्रण देणं, तिचं स्वागत करणं आणि आपल्या जीवनात संपन्नता, सौख्य आणि मंगलमयता आमंत्रित करणं आहे. ही पवित्र परंपरा आपण सगळ्यांनी जपली पाहिजे, कारण तांबूल देणं म्हणजे देवीच्या कृपेचं बीज आपल्या जीवनात पेरणं आहे. नवरात्रीच्या 9 दिवसात देवीची अर्चना आणि आरतीनंतर तांबूल अर्पण केल्यास अर्चना पूर्ण मानली जाते. काही ठिकाणी अखेरच्या दिवशी तांबूल भक्तांना वाटलं पण जातं, ज्याला सौभाग्यवर्धक मानलेलं आहे. ही प्रथा पारंपरिक नाही तर देवी कृपेचे एक माध्यम आहे, ज्याने घरात सकारात्मक ऊर्जा, सौभाग्य आणि आनंद निर्माण होतो. आध्यात्मिकदृष्ट्या सुद्धा तांबूलाचं महत्त्व आहे. तांबूल अर्पण केल्यामुळे भक्ताचं मन शांत होतं, वाणी शुद्ध होते, कर्म पवित्र होतं. भक्ती अर्पण केल्यामुळे भक्तीने तांबूल अर्पण केल्यामुळे जीवनामध्ये आध्यात्मिक समाधान आणि आत्मिक आनंद सुद्धा प्राप्त होतो. देवी प्रसन्न होऊन संकटापासून संरक्षण करते आणि जीवनामध्ये समृद्धी, सौभाग्य आणते असंही अध्यात्मामध्ये सांगितलेलं आहे. मनापासून आणि सोप्या पद्धतीनं आपण अर्पण केलेलं देवी हे तांबूल देवीला अत्यंत प्रिय आहे. तांबूल अर्पण हा एक छोटासा प्रभावी मार्ग आहे ज्याने घरात सौभाग्य, शांती, सकारात्मक ऊर्जा कायम राहते. म्हणजे छोटी गोष्ट आहे तांबूल अर्पण करण्याची, त्याचा फायदा भरपूर आहे. नवरात्रीत तांबूल अर्पण करणं फक्त एक प्रथा नाही, मी आधीच सांगितलं की आपण देवीसमोर आपलं मन, वाणी, कर्म शुद्ध करत आहोत. देवी प्रसन्न होऊन घरात सुख, समृद्धी आणि सौभाग्य देते. या नवरात्रीत प्रत्येक दिवशी तांबूल अर्पण करा आणि देवीच्या कृपेचा अनुभव स्वतः अनुभवा असंच मला वाटतं. आता मी थोडक्यात 3.5 पीठं जी आहेत आपले माहूर, कोल्हापूर, तुळजापूर, वणी, इथं सुद्धा तांबूलाचं नवरात्रीमध्ये अतिशय अत्यंत महत्त्वाचं आहे. थोडक्यात इथं सांगते मी. माहूरमध्ये देवीची नवरात्रीची पूजा अर्चना होते. तिथं मोठ्या संख्येने भाविकसुद्धा येतात. तिथे तांबूल अर्पण करण्याची प्रथा आहे जी त्याच्यामुळं काय होतं की आपल्याला सौभाग्य आणि समृद्धी प्राप्त होते. तांबूलमध्ये काय असतं थोडक्यात मी सांगितलं तर पान, सुपारी, लवंग असं हे एवढंच साहित्य, म्हणजे अजून थोडं फार साहित्य लागतं. हे अर्पण करणं म्हणजे शुद्धता आणि भक्तीचे प्रतीक आहे.
तुळजापूर भवानी मंदिरातसुद्धा हे महाराष्ट्रातील प्रसिद्ध शक्तिपीठ आहे. येथे सुद्धा नवरात्रीत फक्त तांबूळ देवीला अर्पण करतात. त्यामुळे देवीची कृपा संरक्षण मिळण्याचं एक प्रतीक मानलेलं आहे. तेथे तांबूल अर्पणाचे पौराणिक आणि आध्यात्मिक महत्त्व विशेष आहे, कारण देवी प्रसन्न होण्यास आणि भक्ताच्या घरात सौभाग्य वाढवण्यास हे मदत करते तांबूल. कोल्हापूरच्या मंदिरात सुद्धा नवरात्रीमध्ये तांबूल अर्पणाची प्रथा फार जुनी आहे. आपण प्रत्येक जण कोल्हापूरला गेल्यानंतर तांबूल ठेवतच महालक्ष्मी पुढे. तिथं ठेवल्यामुळं काय होतं की भक्ती आणि समर्पणसुद्धा व्यक्त करतो आपण, त्याच्यामुळे आपल्याला देवी कृपासुद्धा होते. तेथे तांबूल अर्पण केल्याने अजून काय होतं तर घरामध्ये सुख समृद्धी आरोग्य सौभाग्य येते असं सुद्धा मानलेलं आहे. सप्तशृंगी देवी हे महाराष्ट्रातील पवित्र शक्तिपीठ आहे. तेथे सुद्धा नवरात्रीमध्ये देवीची अर्चना करताना तांबूल अर्पण करणे अत्यंत पवित्र मानलेलं आहे. तांबूल अर्पण केल्याने देवी प्रसन्न होते आणि भक्तांच्या जीवनामध्ये सौभाग्य समृद्धी आणि आरोग्य येते. सप्तशृंगी येथे नवरात्रीच्या 9 दिवसात देवीला रोज तांबूल अर्पण केलं जातं. म्हणजे 3.5 पीठामध्ये तिन्ही 3.5 पीठाच्या तिथं मंदिरामध्ये दररोज नवरात्रीमध्ये तांबूल अर्पण केलं जातं आवर्जून. काही ठिकाणी अखेरच्या दिवशी भक्तांना तांबूल वाटलं पण जातं. ते कशामुळे वाटलं की ते सौभाग्यवर्धक मानलेलं आहे म्हणून वाटलं. ही अर्चना नाही तांबूल वाटण्याची, तर देवी कृपेचं एक प्रतीक मानलेलं आहे. माहूरच्या देवीचं तर प्रत्येकाला माहीतच आहे. कोणी तिथं नवससुद्धा करतात, नवस फेडतात. 21 पानं 11 पानं म्हणजे आपल्या यथाशक्तीप्रमाणे 11 पानापासून ते आपण कितीही पानं बोललं, जसं आपण नवस बोललं तेव्हा तशा ह्याच्याने आपण तिथं तांबूल करायचं असतं माहूरच्या देवीला. माहूरच्या देवीला तर तांबूल अतिप्रिय आहे. माहूरच्या देवीच्या तोंडामध्ये सुद्धा तांबूल आपल्याला तांबूल असलेली फोटोसुद्धा आपण पाहतो. म्हणजे आहे तिथं तांदळात माहूरच्या देवीचा. एवढं तांबूलाचं महत्त्व आहे. प्रत्येक 3.5 पीठात माहूर कोल्हापूर वणी तुळजापूर हे 3.5 पीठामध्ये आवर्जून नवरात्रीमध्ये तांबूल अर्पण केलं जातं. यथाशक्तीप्रमाणे केलं जातं. 11 पानापासून ते आपण कितीही करू शकतो. ते 1001 2001 असं कितीही करू शकतो. तांबूलाचं आध्यात्मिकदृष्ट्यासुद्धा आहे, वैज्ञानिकदृष्ट्यासुद्धा आहे. वैज्ञानिकदृष्ट्यासुद्धा तांबूल म्हणजे नागवेलीचं पान आरोग्यासाठी फायदेशीर आहे म्हणून सुद्धा आपण हे वैज्ञानिकसुद्धा सांगतात की नागवेलीचं पान तुम्ही अवश्य खा, त्याचे फायदेसुद्धा भरपूर आहेत. अशा थोडक्यात मी इथं सांगितलेलं आहे. तांबूल करण्याची सुद्धा सोपी पद्धत आहे आणि त्याला काही वेळ पण लागत नाही. नागवेलीचे पानं कात चुना आणि लवंग आपले सुपारी बडीशोप आणि त्याच्यामध्ये अजून थोडंसं तुम्हाला घालायचं असलं तर तुमच्या आवडीनं काही घालू शकतात मध्ये आणि आपण मिक्सरवर काढायचं. असं सोपी पद्धत आहे तांबूल करण्याची सुद्धा. मी उगाच थोडक्यात सांगितलेली आहे. विस्ताराने सांगायचं असलं तर थोडासा व्हिडिओ मोठा होतो. तांबूल आपण आवर्जून करावं नवरात्रीमध्ये आणि आपल्या देवीला अवश्य दाखवावं. तांबूलाचे फायदे तर मी सांगितलेलेच आहेत आणि आरोग्याच्या दृष्टीनं सुद्धा आहेत आणि सौभाग्याच्या दृष्टीनं सुद्धा आहेत. फायदे तांबूलाचे आहेत. माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. संपूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. देवीस तांबूल अर्पण करणे ही एक परंपरा नाही तर भक्ती समर्पण आणि देवी कृपेचे एक प्रतीक आहे. देवी चरणी हे तांबूल मी भक्तिपूर्ण हृदयाने आणि अर्पण करते.